जून महिना कोरडा गेला, समाधानकारक पाऊस पडला नाही आणि अल निनोच्या संकट बघता शेतकऱ्यांना मोठ्या चिंता वाटत होती। मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेत शिवार फुलू लागलेले आहे। आपण सध्या या शेत शिवारात आहो। आपण बघू शकता या ठिकाणी भंडाऱ्याचा हा मुख्य पीक असलेल्या भाताची रोवणी आता सुरू झालेली आहे। सुरेल गीतांमध्ये मजूर या बाया या ठिकाणी गाणे म्हणत या भात रोवणी करताना या ठिकाणी दिसत आहेत। फारसा पाऊस न आल्याने अनेक ठिकाणी रोवण्या ह्या खोळंबलेल्या आहेत। ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा ठिकाणी पाणी टाकून त्या ठिकाणी रोवणी केली जात आहे आणि होणाऱ्या या संकटावर मात केली जात आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत। भाऊ, काय सांगाल, यावर्षी काय परिस्थिती आहे या शेतीची? पाऊस उशिरा आलेला आहे। पाऊस उशिरा आल्यामुळे रोवणीला 1 महिना लेट होऊन राहिलो आहे आणि माझ्याकडे सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे आपण या रोवणीला सुरुवात केलेली आहे। परंतु अजूनही पावसाने हुलकावणी दाखवल्यामुळे बाकीचे शेतकरी हवालदिल झाले आहेत आणि पाहिलं आहे की शासनाने जे पोकळ कर्जमाफी, बोनसची व्यवस्था, खताच्या किमती ह्या संपूर्ण अशा वाढलेल्या आहेत। त्यामुळे आमचे शेतकरी पूर्ण हवालदिल झाले आहेत। शासनाला एकच म्हणायचे आहे की शासनाने आश्वासन देण्यापेक्षा थेट त्यांना मदत दिली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचा उद्धार होईल। अलीकडे युद्धाच्या परिस्थितीमुळे डिझेलच्या किमती वाढल्या, त्यामुळे शेतीच्या मशागतीवर काय परिणाम झाला आणि आता मजुरांच्या काय रोजे आहेत? अ, मागच्या वर्षीच्या तुलनेत किती फरक पडलेला आहे? तुम्ही पाहिले असेल मागच्या वर्षी जे आज मजुराची किंमत 100 रुपयाने वाढलेली आहे, खताच्या किमती हजार रुपयांनी पुढे गेलेला आहे। तुम्ही पाहिले असेल का डिझेलच्या किमती या 100 रुपयापेक्षा कमी होत्या, आता 100च्या वर डिझेलची किंमत झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला जो डिझेल आहे याची किमती वाढल्यामुळे शेतकरी फार हवालदिल झालेला आहे आणि याच्यातून वाचण्यासाठी सरकारने काहीतरी शेतकऱ्यांना मदत करावी, लवकरात लवकर कर्जमाफी करून त्यांना बोनसचे पैसे सुद्धा लवकरात लवकर देण्याची कृपा करा। डिझेलच्या किमती वाढल्या, खतांच्या किमती वाढल्या, मजुरांची रोजी वाढली। मात्र या सर्व गोष्टीवर मात करत पुन्हा एकदा शेतकरी हा शेत शिवारात शेतीच्या कामात जोमाने लागलेला आहे। नितीन कुथे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।